साथिया डील ए लव्ह स्टोरी भाग 18. राहुलचा अपघात झाला आहे हे ऐकताच अंजलीच्या हातून फोन गळून पडतो. ती तशीच बाहेर येत गाडीत बसते. हॉस्पिटलमध्ये जायला निघते. पूर्ण रस्त्यात ती रडत असते. ती हॉस्पिटलमध्ये पोचताच ती पडतच आत जाते. वीर तिची वाट बघतच असतो. अंजली म्हणाली, वीर हे कुठे आहेत? जास्त लागलं आहे का यांना? सांग ना वीर. वीर म्हणतो, वहिनी शांत हो, चल माझ्यासोबत आधी. वीर अंजलीला घेऊन एका रूम समोर आणून उभं करतो. आत राहुल शांत झोपलेला असतो. डोक्याला पट्टी, हाताला पायाला प्लास्टर होतो. ती त्याच्या जवळ जाऊन बसते. त्याचा हात हातात घेत अंजली म्हणाली, काय एवढा राग येत तुम्हाला? बघितलं रागात काय होतं ते? तुम्हाला आज काही झालं असतं तर मी काय केलं असतं? रागात गाडी चालवताना एकदाही आमचा विचार आला नाही का तुम्हाला? राहुल म्हणतो, मग का लांब जाते माझ्यापासून? तुला माहीत आहे ना माझा राग. ये ना माझ्याजवळ राहायला. हसून अंजली म्हणाली, तुम्ही हसताय? जा, मला नाही बोलायचं तुमच्याशी. आता तर येतच नाही मी. राहुल म्हणतो, मग मी तुला जबरदस्ती उचलून आणेन, समजलं का? अंजली म्हणाली, बसा वाट बघत. असं म्हणताच ती त्याला मिठी मारून रडायला लागते. राहुल म्हणतो, अंजू बस ना, किती रडशील आता? लवकुश नाही आले का सोबत? अंजली म्हणाली, नाही, त्यांना नाही सांगितलं. मी काही हट्ट केला असता त्यांनी परत. तुम्ही लवकर बरे व्हा. राहुलला सगळे भेटून गेले होते. अंजली त्याच्या जवळच थांबली होती. आज त्याला डिस्चार्ज भेटणार होता. त्याला घरी येऊन जायला अभिजित, वीर आले होते. सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून सगळे घरी आले. घरी पोचताच लवकुश त्याच्या जवळ येतात, पण त्याला प्लास्टर असल्यामुळे दोघांना जवळ घेता येत नव्हतं. अभिजित म्हणतो, लवकुश, तुमच्या डॅडला लागला आहे ना, तर त्यांना आराम करावा लागेल ना. वहिनी, तुम्ही राहुलला आत घेऊन जा. अंजली राहुलला रूममध्ये घेऊन जाते आणि बेडवर बसवते. त्याचे मेडिसिन काढून नीट ठेवत असते. राहुल तिच्याकडेच बघत असतो. अंजली म्हणाली, काय झालं? असं का बघत आहात? काही हवं आहे का? राहुल म्हणतो, आज मी खूप खुश आहे. आज माझी अंजू आणि माझे 2 पिल्लं माझ्यासोबत आहे. तुला माहीत आहे, खूप भारी फिलिंग येते त्यांच्याकडे बघून. एवढी क्यूट पिल्लं माझी आहेत. नशीब बघ ना, माझ्या बर्थडेलाच त्यांचा जन्म झाला. अंजली म्हणाली, तुम्ही चक्क रडत आहात? बरं, चला आता आराम करा. आता राहुल म्हणतो, तू कुठेच नको जाऊस, इथेच बस ना माझ्याजवळ. अंजली म्हणाली, मी नाही जात कुठे. लवकुशला घेऊन येते, त्यांनाही खाऊ घालून त्यांना झोपवायचं, नाहीतर नंतर त्रास देतील मला. अंजली खाली येते. लवकुश, मायरा आणि अन्वी सोबत खेळत असतात. मालुताई म्हणाली, अंजली बाळा, राहुल झोपला का ग? अंजली म्हणाली, हो आई, आत्ताच झोपलेत. लवकुश, चला जेवून घ्या, मग थोडा वेळ झोपायचं आहे ना. संजयराव म्हणाले, अंजू बाळा, मी काय म्हणतो, संध्याकाळी मी दीक्षा आणि अजयच्या लग्नाची बोलणी करायला तुझ्या काका काकूला बोलावून घेऊ. आता दोघांच्या लग्नाला जास्त उशीर नको करायला. अंजली म्हणाली, चालेल बाबा, जसं तुम्हाला ठीक वाटेल तसं. अंजली दोघांना खाऊ घालून रूममध्ये आणते. दोघांना बेडवर झोपवतात. दोघेही शांत झोपतात. ती त्यांच्या बाजूला पिलो लावून खाली येते. खाली माही आणि मानवी बसलेले असतात. माही म्हणाली, अंजू, तू जिजूला माफ केलंस का ग? अंजली म्हणाली, हो माही, केलं मी त्यांना माफ. किती ताणणार ना तसंही लवकुश, त्यांना गरज आहे त्यांच्या वडिलांची. एवढा मोठा परिवार असताना ते एकटे का जगतील, नाही का? मानवी म्हणाली, दी, तू जिजूसोबत राहणार? अन्वी कशी राहील लवकुशशिवाय? तुला माहीत आहे ना, ती दोघांशिवाय अजिबात राहत नाही आणि दोघांनाही सवय आहे ग तिची. अंजली म्हणाली, नको काळजी करू मानवी, बघू इंडियात गेल्यावर. आता सवय झाली आहे सोबत राहायची. संध्याकाळी ठरल्याप्रमाणे दीक्षा आणि अजयच्या लग्नाची बोलणी करायला येतात. संजयराव म्हणाले, नमस्कार, या ना, कसे आहात सगळे? अंजलीचे काका म्हणाले, आम्ही सगळे मस्त. तुम्ही कसे आहात? संजयराव म्हणाले, आमची लेक आमच्याकडे परत आली. आता आम्ही पण खुश. आता मी मुद्द्यावर येतो. तुम्हाला माहीत आहे, तुमचा अजय आणि आमची दीक्षा, त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे. तसंही हे नातं आपल्याला मान्य आहे.
तर आता त्यांच्या लग्नाचा बार उडवून टाकूया. अंजलीचे काका म्हणाले, आम्हालाही काहीच प्रॉब्लेम नाही आहे. राहुलचे काका म्हणाले, आपण सगळे इंडियात गेल्यावर लगेच मुहूर्त काढूया. अंजलीचे काका म्हणाले, इंडियात जाण्याविषयी मला अंजलीसोबत बोलावं लागेल, कारण तिचा बिझनेसचा विस्तार कोणाला तरी द्यावं तर लागेल ना. संजयराव म्हणाले, आम्ही सगळे आधी जाणार आहोत. राहुलला बरं वाटताच तेही येतील. अजय आणि दीक्षाचं लग्न होणार म्हणून सगळे खूप खुश होते. थोडे दिवस राहून भोसले फॅमिली आणि पाटील फॅमिली इंडियात निघून गेली. लंडनमध्ये फक्त राहुल, अंजली, अभिजित आणि अजय थांबतात. अभिजित आणि अजय बिझनेसचं काम बघत असतात, कारण आता सगळे इंडियात कायमचे शिफ्ट होणार होते. राहुलही आता बरा झाला होता. संध्याकाळी अभिजित आणि अजय घरी येतात. अभिजित म्हणतो, राहुल, वहिनी, हे आमच्याकडून तुम्हाला गिफ्ट. अंजली म्हणाली, गिफ्ट कशाला दादा? अभिजित म्हणतो, वहिनी, आता तरी मला दादा नका म्हणू ना. आता तुमच्यात सगळं नीट झालं आहे, तर आता मला फिरल्यासारखं भाऊजी म्हणा ना. अंजली म्हणाली, बरं भाऊजी. राहुल म्हणतो, पण गिफ्ट कशाला बद्दल? अजय म्हणतो, जिजू, आमच्याकडून डिनर डेट तुम्हाला आज रात्री आमच्याकडून, समजलं? अभिजित म्हणतो, राहुल आणि वहिनी, तुम्ही लवकुशची काळजी नका करू. त्यांना आम्ही सांभाळून घेऊ. तुम्ही मस्त डिनर डेट एन्जॉय करा. अंजली लाजून राहुलकडे बघते. राहुलही तिच्याकडे बघत असतो. अजय म्हणतो, जा अंजू, तयार हो, तुम्हाला उशीर होईल परत. अंजली आवरायला निघून जाते. थोड्या वेळात राहुलही येतो रूममध्ये. अंजलीने आज रेड कलरची नेटची साडी नेसलेली असते. केसांचा बन करून त्यात 3 रेड रोज लावलेले होते. भांगेत कुंकू, गळ्यात मंगळसूत्र आणि साधासा मेकअप केला होता. ओठांना रेड लिपस्टिक. राहुलही तयार होऊन येतो. तोही आज हँडसम दिसत होता. दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवले होते. अंजली लाजून खाली बघते. राहुल तिच्या जवळ येत म्हणतो, कशाला बाहेर जायचं आपण? इथेच थांबायचं का, रूममध्येच? अंजली म्हणाली, अहो नाही ना, मला जायचं आहे. राहुल म्हणतो, बरं बाबा चल. पण तुला एक सांगू, अभिजित आणि अजयने तिथेच एक रूम बुक केली आहे आपल्यासाठी. राहुल तिला दोन्ही हातावर उचलून घेतो. तीही त्याच्या गळ्यात हात टाकत त्याच्याकडे बघत असते. राहुल तिला कारमध्ये बसवतो. आज तो स्वतः ड्राईव्ह करणार असतो. दोघेही तिथे पोहोचतात. अभिजितने सगळी अरेंजमेंट केलेली असते. अभिजितने सगळं हॉटेल बुक केलं होतं. फक्त स्टाफ होता आणि मॅनेजर पुढे येत म्हणतो, वेलकम सर, वेलकम मॅम, प्लीज कम. राहुल आणि अंजली दोघेही मॅनेजरसोबत जायला निघतात. तो दोघांना तिथे सोडून निघून जातच असतो की राहुल म्हणतो, थँक्यू मॅनेजर. मॅनेजर म्हणतो, एन्जॉय डिनर डेट टू नाईट. मॅनेजर निघून जातो. अंजली आजूबाजूला बघत असते. हॉटेलच्या गार्डनमध्ये छान सजावट केलेली असते. राहुल मागून अंजलीला मिठी मारतो. अंजली ही त्याच्या हातावर हात ठेवते. अंजली म्हणाली, अहो किती छान वाटत आहे ना इथे. तुम्ही घरी फोन करून विचारलत का, लवकुश नीट जेवले ना? राहुल म्हणतो, अंजू, दोघे जेवलेत आणि झोपलेत सुद्धा. तू टेन्शन नको घेऊस. बरं आता आपण जायचं का आपली डिनर डेट एन्जॉय करायला? अंजली मान हलवून होकार देते. राहुल तिचा हात हातात घेत सजवलेल्या टेबलजवळ आणतो. चेअर मागे सरकवत तिला बसायला सांगतो. तोही समोर जाऊन बसतो. अंजली म्हणाली, तुम्हाला माहीत आहे, आज ना मला तो दिवस आठवला जेव्हा आपण मालदीवला गेलो होतो, तेव्हाची डिनर डेट. आणि राहुल म्हणतो, आणि काय? बोल ना, पुढे का थांबलीस? अंजली म्हणाली, नाही, मी नाही बोलणार, तुम्हाला माहिती आहे सगळं. राहुल आणि अंजली दोघे गप्पा मारत जेवण करत असतात. आज 4 वर्षाने दोघं असे एकत्र बाहेर डिनर करत होते. डिनर होताच दोघेही थोडा वेळ गप्पा मारत असतात. राहुल म्हणतो, अंजू, आता फक्त गप्पाच मारायच्या आहेत का? मग जायचं का आता रूममध्ये? अंजली म्हणाली, मिस्टर राहुल, आता तरी जरा सुधरा. 2 मुलांचे डॅड झाले आहात तुम्ही, तरी तुमचा रोमॅन्स
काही कमी होत नाही आहे. राहुल म्हणतो, माझा रोमॅन्स कधीच कमी होणार नाही. अगं आपण म्हातारे झालो तरी समजलं. अंजलीला काही बोलू न देता तो तिला उचलून घेतो. बुक केलेल्या रूममध्ये घेऊन येतो. राहुल अंजलीला डोर उघडायला सांगतो. दोघे आत येतात. रूम छान रेड बलून आणि रेड रोजने सजवलेली असते. तो तिला खाली उतरवत अंजली म्हणाली, हे सगळं? राहुल म्हणतो, हा आपला सेकंड हनीमून. अंजली म्हणाली, सेकंड हनीमून आहे का आपलं? मला भेटल्यावर आपल्यात जे झालं ते काय होतं मग? राहुल म्हणतो, ते जरा कंट्रोल नाही करू शकलो. तुला इतक्या दिवसात नंतर बघून माझा ताबा सुटला. पण आज तर मिळेल ना? अंजली म्हणाली, मिळेलच की. मग सुरू करायचा का रोमॅन्स? अंजली लाईट ऑफ करते. राहुल त्याचं ब्लेझर काढून फेकतो. अंजली त्याच्याजवळ येत त्याच्या शर्टाची बटन काढत असते. तो तिच्या नजरेत बघत असतो. तोही तिच्या कमरेत हात टाकून तिला जवळ खेचतो आणि तीही त्याच्या छातीवर ओठ टेकवते. त्याचीही तिच्या कमरेवरची पकड घट्ट होते. ती मान वर करून त्याच्याकडे बघत असते. तो पण एका हाताने तिच्या मानेला पकडतो, तिच्या ओठांवर ओठ टेकवतो. दोघे एकमेकांना किस करत असतात. तिचा प्रतिसाद बघून तो अजून चवताळतो. तिची साडी अंगा वेगळी करतो. तिला तसंच उचलून बेडवर घेऊन जातो. दोघेही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत असतात. सगळ्या कपड्यांची अडसर दूर करून राहुल तिच्यात समावून जातो. दोघे एकमेकांना साथ देत असतात. रात्री कधीतरी थकून दोघे वेगळे होतात. ती त्याच्या कुशीत झोपून जाते आणि सकाळी तिला जाग येते. राहुल झोपलेला असतो. अंजली अंगावर त्याचा शर्ट चढवून काचेतून बाहेर बघत असते की तिच्या कमरेवर मजबूत हातांचा विळखा येतो. राहुल म्हणतो, इथे का उभी आहेस? अंजली म्हणाली, तुमची उठायची वाट बघत होते. लवकर आवरा ना, माझी पिल्लं आता वाट बघत असतील ना. सकाळी मी दिसले नाही ना, घर डोक्यावर घेतील दोघे. राहुल म्हणतो, बरं चल जाऊया. दोघे आवरून घरी येतात. अंजलीच्या म्हणण्याप्रमाणे दोघंही रडून घर डोक्यावर घेतलं होतं. दोघे अंजलीसाठी रडत होते. अंजलीही त्यांचा आवाज ऐकून धावत घरात येते. तिला बघताच ते दोघे तिच्याजवळ येतात. लव म्हणतो, कुठे गेली होतीस तू? आणि कुश म्हणतो, तू डॅड आल्यापासून आम्हाला विसरलीस का ग? अंजली म्हणाली, नाही रे बच्चा, मम्मा असं कसं विसरेल तुम्हाला? तुम्ही तर मम्माची जान आहात ना, आणि तुमचे डॅडही तुमच्यावर प्रेम करतात. आता आपण इंडियात जाणार ना? राहुल म्हणतो, लवकुश, तुम्हाला जायचं आहे ना इंडियात? आपल्या घरी, तिथे आपलं मोठं घर आहे. तुम्हाला खूप आवडेल ते. लव म्हणतो, हो डॅड, आम्हालाही आवडेल. कुश म्हणतो, हो, आम्हाला आपलं मोठं घर बघायचं आहे. सगळे बोलत असतात की अंजलीला भेटायला पीटर येतो. पीटरला बघून राहुलच्या कपाळावर आठ्या पडतात आणि अंजलीला टेन्शन येतं. अभिजित, अजय म्हणाले, आता काही खरं नाही पीटरचं. भगवान बचाले इसको. दोघांनाही राहुलला चिडलेलं बघून घाम फुटतो. पीटरला आलेलं बघून राहुल लाल बुंद होतो आणि त्याला असं चिडलेलं बघून अंजली घाबरून त्याच्याकडे बघत असते. अंजली म्हणाली, पीटर, तू इथे? काही काम होतं का? पीटर म्हणाला, काम नाही अगं, तुला आणि लवकुशला भेटायला आलो होतो. आता तुम्ही सगळे इंडियात जाणार म्हणून आलो. थोडं भावूक होऊन अंजली म्हणाली, पीटर, रडू नको, आपण भेटत जाऊ. मलाही वाईट वाटत आहे तुला आणि जेनीला सोडून जाताना, पण जावं तर लागेल ना, कारण माझी फॅमिली माझी वाट बघत आहेत. तू असं तोंड केलं तर माझं मन नाही लागणार. पीटर म्हणतो, तू माझ्या लाईफमधली सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आहे. जेव्हापासून तू आलीस सगळं चांगलं होत आहे. माझी हॉटेल लंडनमध्ये टॉपवर नेऊन ठेवलीस. तू माझी बेस्ट फ्रेंड झालीस. त्यामुळे या पीटर थॉम्पला ओळखायला लागले. माझ्या मनात तुझ्याबद्दल फिलिंग्स तर होत्या, पण तू त्याचा राग न धरता तू तुझी फ्रेंडशिप निभावलीस. पीटर बोलत होता. अंजली ऐकत होती तर राहुलचा राग विकोपाला गेला होता. राहुल म्हणाला, मनात माझ्या समोर माझ्या बायकोला स्वतःच्या फिलिंग सांगतो आहे. आता जर हा जास्त बोलला ना, याचं तोंडच फोडील मी. पीटर म्हणाला, बरं ते सोड.
तुला एक गुड न्यूज द्यायची आहे. मी लग्न करतो आहे जेनीसोबत. तिने मला प्रपोज केलं. मीही आडेवेळे न घेता होकार दिला. अंजली म्हणाली, पीटर, ही तर आनंदाची गोष्ट आहे आणि मी खूप खुश आहे तुझ्यासाठी. पीटर म्हणाला, मी आणि जेनी असं ठरवलं आहे की लग्न इंडियात करावं, तेही तुमच्या पद्धतीने. अंजली म्हणाली, अरे वा, ही तर मस्त गोष्ट आहे. पीटर म्हणाला, हो, पण आम्हाला तुमची मदत लागेल. आम्हाला रीतिरिवाज नाही माहीत ना, आणि आम्ही तुमच्यासोबत इंडियाला येऊ का? आम्ही दोघे अनाथ आहोत. आमचं असं कोणी नाही. अंजली म्हणाली, हो चला मग, तुम्ही पण. आणि तुम्ही अनाथ नाही आहात. आम्ही आहोत की. पीटर म्हणाला, मिस्टर राहुल, तुम्ही खूप लकी आहात. तुमच्याजवळ एक असलं हिरा आहे. आता तिला दूर करू नका. या 5 वर्षात तिला तुमच्यासाठी रडताना बघितलं आहे. काळजी घ्या तिची. राहुल म्हणाला, डोंट वरी मिस्टर पीटर, मी माझ्या अंजलीला सोडून कुठेच नाही जाणार. तिच्या खांद्यावर हात टाकून तिला जवळ खेचतो. पीटर म्हणाला, चल अंजली, मी येतो आता. भेटू एअरपोर्टवर. पीटर निघून जातो. अंजली ही सगळं आवरायला निघून जाते. उद्याच्या फ्लाईटने ते इंडियाला जायला निघणार होते. राहुल लवकुश जवळ बसून असतो. दोघेही खेळत असतात. राहुल लॅपटॉपवर काम करत असतो. अंजली म्हणाली, लवकुश, किती पसारा करून ठेवला आहे तुम्ही दोघांनी पण. आवरा बघू पटकन. आहो, तुम्ही तरी सांगायचं ना त्यांना. राहुल म्हणाला, अंजू, खेळू दे त्यांना, आवडतील ते. हो ना बच्चा लोक. कुश म्हणाला, डोंट वरी मॉम, डॅड आम्हाला मदत करतील. हो ना डॅड. राहुल म्हणाला, हो ना. कसून हसत अंजली त्याच्याकडे बघून हसत असते. तिने सगळी पॅकिंग केली होती. आज सगळे इंडियात जाण्यासाठी निघणार होते. अंजली घरी जाऊन बघून आली. गेली 5 वर्षे तेच तर घर होतं तिचं. तिने स्वतः सजवलं होतं. एक नजर बघून ती गाडीत जाऊन बसली. लवकुश तर खुश होते इंडियात जाणार म्हणून. सगळे एअरपोर्टवर पोहोचले. पीटर आणि जेनी नंतर येणार होते. अभिजित म्हणाला, चला आता आपण आपल्या घरी जाणार कायमचं. मला किती आनंद होत आहे माहीत आहे अजय. अजय म्हणाला, मलाही. सगळे प्रवास करून फायनली ते इंडियात पोहोचले. सगळे एअरपोर्टवर उतरले. अंजलीने श्वास घेतला. शेवटी आपला देश तर आपला असतो. इथल्या मातीचा सुगंध तो कोणत्याच मातीत नाही. राहुल म्हणाला, सो मिसेस अंजली, जायचं का आपल्या घरी? सगळे वाट बघत आहेत ना. त्यांना घ्यायला गाड्या आल्या होत्या. सगळे घरी पोचले. अंजली आणि त्यांच्या लाडक्या दोन्ही नातूंच्या स्वागतासाठी संपूर्ण भोसले परिवार उभा होता. संपूर्ण पॅलेस लाइटिंगने उजळला होता. अंजली पुढे येते. आज ती तिच्या हक्काच्या घरात आणि तिच्या हक्काच्या माणसात आली होती. ती खाली वाकून सगळ्यांना नमस्कार करते. मालूताई म्हणाल्या, अंजू बाळा, तुझं पुन्हा स्वागत आहे आपल्या घरात. आजी म्हणाली, मालू, तिला जर सोड, आम्हाला ही बघू दे, आमची अंजू बाळाला. अंजली म्हणाली, आजी कशा आहात? मी तुम्हा सगळ्यांना खूप मिस केलं बरं का. आजोबा म्हणाले, ओ आजी सासू, आम्ही पण आहोत म्हटलं इथे. सगळं प्रेम तू एकटीच करणार काय? अंजली म्हणाली, आजोबा, आता मी कुठे नाही जाणार तुम्हाला सगळ्यांना सोडून. आजोबा म्हणाले, काय दाखवते मी? अंजली आजी आजोबांच्या हाताला धरून राहुल समोर उभं करते. राहुलला बघून आजी नाक मुरडून घेते. राहुल आजीकडे बघत असतो. बाकी सगळे हसत असतात. राहुल म्हणाला, ए मेरी मधुबाला, आता तर मी तुझ्या नातूनेला घेऊन आलो ना, आता तरी माफ कर ना तुझ्या या नातवाला. आजी त्याच्या कान पिळते. ओ, तो ओरडत असतो. लवकुश सुद्धा आपल्या डॅडला असं बघून हसू येत असतं. आजी म्हणाली, मधुबाला काय तुझ्या एवढी आहे का रे मी? आजी आहे मी तुझी. राहुल म्हणाला, हो आजी, समजलं. वीर म्हणतो, सगळे घरात तर चला का दारातच उभे राहणार? राहुल म्हणाला, लवकुश ही आहे तुमची पणजी, म्हणजे माझी आजी. आजी आजोबा हे तुमचे नातू लव आणि कुश. आजी म्हणाली, बाळांनो माझ्याजवळ या ना. लवकुश म्हणाले, दादी दादू. आज अंजलीच्या येण्याने सगळं घर खुश होतं. त्यांची लक्ष्मी आली होती. मालूताई म्हणाल्या, उद्या पूजा ठेवली आहे घरी आणि राहुलने अंजलीसाठी सरप्राईज ठेवला आहे.
तर उद्या दीक्षा आणि अजयच्या एंगेजमेंट आणि लग्नाची तारीखसुद्धा काढणार आहेत. बाबा म्हणाले, चला आता जाऊन सगळ्यांनी आराम करा. सगळे आपापल्या रूममध्ये निघून गेले. आज तब्बल 5 वर्षांनी अंजली त्या रूममध्ये आली होती. सगळं तसंच होतं. ती सगळीकडे नजर फिरवत असते की मागून येऊन तिच्या पोटावर मजबूत हातांचा विळखा येतो. अंजली म्हणाली, अहो तुम्ही आपली रूम तशीच ठेवली आहे जशी मी सोडून गेले होते. राहुल म्हणाला, तुझा सहवास होता इथे. ही आपली रूम आहे. आता नको रडू बरं. अंजली म्हणाली, राहुल म्हणाला, अंजू तू एक बिझनेस वुमन आहेस. आता तुला रडणं शोभा नाही देत. मी एक गोष्ट ठरवली आहे. उद्या सांगेन सगळ्यांसमोर. दोघे बोलत असतात की त्यांचे कार्टून रूममध्ये येतात आणि त्या दोघांना बघून दोघे बाजूला होतात. दोघेही पळत येत दोघांना मिठी मारतात. लवकुश खाली काय केलं सांगत असतात. अंजली म्हणाली, राहुल खूप खुश असतात. आज ते सगळे पुन्हा एकत्र आले होते. तर मग कसा वाटला आजचा हा भाग? राहुल काय सरप्राईज देणार असेल अंजलीला? तर पाहूया आपण पुढील भागात.